नागपुरातील हिंसाचार आणि दगडफेकीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेत। 61 वाहनांचं नुकसान झाल्याची नोंद आहे आणि एका घराचं अंशतः नुकसान झालंय। 22 दुचाकी, 36 चारचाकी, 2 रिक्षा, 2 क्रेनचं नुकसान झालंय। सरकारी नियमानुसार 7,20,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। येत्या 2 दिवसात मदत मिळण्याची शक्यता आहे। दंगलीमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत देण्याचा प्रस्ताव आहे। त्यामुळे या संदर्भात सुद्धा आता काय निर्णय होतो हे पाहावं लागेल। नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला ज्याच्यामध्ये अनेकांचं नुकसान झालं। दुचाकी, चारचाकी यासह घरांचं सुद्धा नुकसान झालं। काहींचा मृत्यू सुद्धा दुर्दैवाने याच्यामध्ये झाला आणि अशांच्या नातेवाईकांना सुद्धा काही लाखांची मदत व्हावी अशी मागणी आहे, तसा प्रस्ताव आहे। जवळपास 7,20,000 रुपयाची मदत सरकारकडून या सगळ्या दंगलग्रस्त आपण म्हणूया कुटुंबांना देणार असल्याचं सांगितलं गेलेलं आहे आणि येत्या काही दिवसातच अगदी 2 दिवसात ही मदत मिळू शकते असं सुद्धा म्हटलं गेलं। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जितेंद्र, आणखी नेमके या संदर्भात काय तपशील आहेत? ज्याप्रमाणे नागपुरात हिंसाचार घडलेला होता, 17 मार्च रोजी हा हिंसाचार घडलेला होता आणि यात मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झालेलं होतं, ज्यापैकी आता सरकारने जो सरकारी नियमानुसार आहे ते पंचनामे आता पूर्ण केलेले आहेत आणि यामध्ये 61 वाहने ही नुकसानग्रस्त झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि या संदर्भात जे आहे ते 7,20,000 रुपयांचं जे मदत निधी आहे तेही देण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येते। खास करून हा जो उद्रेक झालेला होता आणि त्यानंतर झालेलं नुकसान आहे याची रक्कम जी आहे ती फार मोठी आहे, लाखोंच्या घरात आहे। मात्र सरकारी नियमानुसार जी दर आकारण्यात येतात किंवा जी मदत देण्यात येते त्याच अनुषंगाने ही रक्कम अत्यंत तोकडी असल्याचं देखील सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे हा मदत निधी पुरेसा ठरेल का असाही प्रश्नचिन्ह या निमित्ताने निर्माण होतो आणि येत्या 1 ते 2 दिवसात हा मदत निधी देण्यास प्रशासनाकडून सुरुवातही होणार आहे। प्रीती जी, जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।